Today we are discussing about exam number 2 of traffic engineering. Title of the experiment is measure the traffic volume in morning peak hours to analyze traffic composition on roadway. That means we have to count the different types of vehicles on a particular roadway during morning peak hours. Morning peak hours means the maximum flow of traffic, that means peak hours and during morning time on a particular roadway. The practical significance, next point. Uh, Practical significance means what? Uh, for that particular practical, the advantages of practical. That what we can studied in that practical, and the advantages or significance of particular practical means practical significance. We are counted here the traffic volumes of various types of vehicles on that particular roadway. That is helpful for to solve the various traffic related problems on a particular roadway. This is the importance or significance of practical. म्हणजे आपण जे वेगवेगळे प्रॅक्टिकल आपण हे करणार आहोत, व्हेकल्स काउंट करणार आहोत, ट्रॅफिक फ्लो काउंट करणार आहोत मॉर्निंग पीक आवर्स मधला, तो ट्रॅफिक रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कशा प्रकारे हेल्पफुल ठरतो हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे ह्या प्रॅक्टिकलचं. नेक्स्ट, द कोर्स आउटकम फॉर दिस प्रॅक्टिकल. कोर्स आउटकम काय आहे? इव्हॅल्युएट द ट्रॅफिक फ्लो कॅरेक्टरिस्टिक्स, हे त्याचं कोर्स आउटकम आहे. प्रॅक्टिकल आउटकम आहे कॅरी ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी फॉर अन इम्पॉर्टंट रोडवे इन युअर टाउन, हे त्याचं प्रॅक्टिकल आउटकम आहे. रिसोर्सेस रिक्वायरमेंट, ह्याच्यासाठीचे जे रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते ट्रॅफिक इन्युमरेटर फॉर्म्स हे आहे. ट्रॅफिक इन्युमरेटर फॉर्म म्हणजे काय? जे हायवेमध्ये आपण प्रॅक्टिकलला पर्टिक्युलर पाहिले होते की टाईप ऑफ व्हेकल्स कुठलं असतं, इन्युमरेशन अँड टोटल अशा प्रकारे, आणि जो फॉर्म राहतो तो. आता पर्टिक्युलर ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय की रोडवेसाठी फक्त 2 डायरेक्शन राहणार आहेत. 2 डायरेक्शन कुठले आहेत? अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. अपस्ट्रीम गोईंग साठीचं इन्युमरेशन टोटल, डाऊनस्ट्रीम गोईंग साठीचं इन्युमरेशन अँड टोटल, आणि डिफरंट टाइप्स ऑफ व्हेकल्स. दॅट टाइप ऑफ व्हेकल म्हणजे काय? टू व्हीलर्स, बायसिकल, स्कूटर, मोटरसायकल, थ्री व्हीलर, थ्री व्हीलर मध्ये ऑटो रिक्षा, टेम्पो, फोर व्हीलर मध्ये कार, जीप, फॅन, हेवी एक्झल, मल्टी एक्झल व्हेकल्स, बस, ट्रक, कंटेनर्स, ॲनिमल ड्रिव्हन व्हेकल्स ऑर पेडेस्ट्रियन्स, अदर व्हेकल्स, अशा प्रकारे कन्सिडर राहते त्याच्यामध्ये आपल्याला अदर्स मधला पार्ट. हा झाला ट्रॅफिक इन्फॉर्मेशन फॉर्म. ह्याच्यासाठीच ऑब्झर्वेशन काय आहेत की लोकेशन रिक्वायर राहत आपल्याला, लोकेशन ऑफ द चेक पोस्ट, टाइप अँड रोड अँड रूट, नेम ऑफ अप्रोच रोड, date and time of commencement, and date and time of completion of that particular traffic volume study. Procedure. What we have can कशा प्रकारे आपण करणार आहोत प्रॅक्टिकल. First we have to select the roadway from our town. Then we have to select a particular checkpost or particular part from which we have to study the flow of traffic. Then we have to select the particular time slot for traffic volume count. Then we have to take the permission of traffic police to count the vehicles. Then particular practical will be started to counting of vehicles. Then fill the enumeration forms for the selected roadway. तो जो इनॉमरेटर फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर नंबर ऑफ व्हेकल्स कशा प्रकारे आहेत त्या फिलअप करावे लागतील. त्यानंतर आहे डिफाइन द काउंट पोस्ट और ट्रॅफिक काउंट सेशन्स ऍट व्हेरियस पॉइंट्स ऑन रोडवे, आणि ऑब्झर्व व्हेकल्स करायचे आहेत आणि त्या रेकॉर्ड करून त्या पर्टिक्युलर मध्ये फिलअप करायचे आहेत. आता हे करताना ह्याच्यासाठी प्रिकॉशन्स कुठले करावे लागणार आहेत की ट्रॅफिक फ्लो डिस्टर्ब न करता आपल्याला ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत, म्युच्युअल कोऑर्डिनेशन ठेवायचं आहे टीम मेंबर्स बरोबर, आणि कुठली व्हेकल अनकाउंटेड राहायला नको आहे. आणि द एक्स्ट्रा केअर शुड बी टेकन ड्युरिंग पीक आवर्स, की पीक आवर्स मध्ये असं प्रिकॉशन्स घ्यावं लागेल की पर्टिक्युलर कॉलम मध्ये प्रॉपर फिलअप झालं पाहिजे. ह्या प्रिकॉशन्स आहेत त्याच्या. आता ह्या ऑब्झर्वेशन्स मध्ये सगळं डाटा आहे तो फिलअप करायचा आहे की लोकेशन ऑफ चेकपोस्ट कुठलं पर्टिक्युलर घेतलं, तो टाइप ऑफ रोड कुठला आहे, अप्रोच रोड कुठला आहे, आणि प्रॅक्टिकल कधी चालू केलेला आहे त्याच्यानुसार ह्या इन्युमरेटर फॉर्म मध्ये व्हॅल्यू टाकत राहायच्या आहे त्या पर्टिक्युलर मेथडनुसार, आणि त्याचा काउंट आहे तो मेजर करायचा आहे. आता तो काउंट जो मेजर केलेला आहे इन्युमरेटर फॉर्म मध्ये तो काउंट आहे तो ह्या पद्धतीने आपण कन्वर्ट करतोय की एक अपस्ट्रीम आहे आणि डाऊनस्ट्रीम आहे, त्या पद्धतीने व्हेकल्स असतील तर त्याचं कन्वर्जन आहे पीसीयू मध्ये कन्वर्ट करतो आपण. पीसीयू म्हणजे काय? पॅसेंजर कार युनिट कन्वर्जन ऑफ ऑल डिफरंट व्हेकल्स इंटू सिंगल युनिट, एका सिंगल क्लास मध्ये कन्वर्जन करतो. आता समजा 1 कार
म्हणजे 7 कार्स आपण ऑब्झर्व्ह झालेला आहे, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर 1.0 आहे. मोटरसायकल 60 आपल्याला ऑब्झर्व्ह झाले आहेत, त्याचा काउंट आहे 0.5 आहे. बायसिकल्स आपल्याला ऑब्झर्व्ह झालेल्या नाही आहेत, 0.2 इंटू 0. बसेस 4 बसेस आपल्याला ऑब्झर्व्ह झाल्या आहेत, त्याचा पीसीयू आहे 3.5. ट्रक 2 ऑब्झर्व्ह झालेत, त्याचा आपल्याला पीसीयू आहे 3.5 आणि 3 व्हीलर्स 6 ऑब्झर्व्ह झाले, त्याचा पीसीयू आहे 0.8. तर त्याचं सगळ्याचं कन्व्हर्जन करायचं आणि ते कन्व्हर्जन टोटल करायचं. मग टोटल केल्यानुसार आपल्याला 62.80 हा पीसीयू येतोय. सिमिलरली डाउनस्ट्रीमचा पीसीयू येतोय 38.40. हा टोटल आपल्याला पीसीयू पॅसेंजर कार युनिटमध्ये कन्व्हर्जन झालेला आहे. आता टोटल जो आहे तो कन्वर्ट करायचा आहे की टोटल अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम कन्सिडर करून किती व्हेकल्स आहेत. 2 व्हीलर्स 174 आहेत, बायसिकल्स 1 आहे, स्कूटर 79 ऑब्झर्व्ह झालेले आहेत, मोटरसायकल 94 ऑब्झर्व्ह झालेले आहेत. म्हणजे टोटल 2 व्हीलर्स आहेत ते 174. त्याच्यामध्ये कन्वर्जन कसं आहे, बायसिकल 1, स्कूटर 79, मोटरसायकल 94. 3 व्हीलर्स किती आहेत 15. त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं आहे, ऑटो रिक्षा 5, टेम्पो 10. 4 व्हीलर्स किती 21. त्याच्यामध्ये कार 14, जीप 4, व्हॅन 3, हेवी एक्झियल 8. त्याच्यामध्ये बस 4, ट्रक 4. असं वेगळं डिफरंट कन्वर्जन आहे ते राहतं. अदर्स मध्ये 32 कन्वर्जन आहे. ह्या सगळ्याचं टोटल काउंट करायचं आणि टोटल नंबर ऑफ व्हेकल्स किती आहेत ते काउंट सांगायचा. म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ रेग्युलर टाइप ऑफ व्हेकल्स पासिंग द रोड सेक्शन इज फाउंड टू बी 280 नंबर्स. म्हणजे 218 टोटल 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स आणि हेवी और मल्टी एक्झिल व्हेकल्स कन्वर्जन होते. आणि सिमिलर टोटल नंबर ऑफ अदर टाइप ऑफ व्हेकल्स म्हणजे पेडिस्ट्रियन असेल किंवा अॅनिमल ड्रिव्हन आहे ते 32 ऑब्झर्व्ह झालेले आहेत. हा रिझल्ट आहे याचा. त्याचं कन्क्लुजन काय, की वी अंडरस्टूड द ट्रॅफिक फ्लो पॅटर्न अँड ऑब्झर्व्ह व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेकल्स. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेकल्स ऑब्झर्व्ह केलेले आहेत आणि त्याचा ट्रॅफिक फ्लो पॅटर्न आहे तो स्टडी केलेला आहे. हा आहे टोटल एक्शन नंबर सेकंड. मॉर्निंग आवर्स मध्ये आपण त्याचं जे ट्रॅफिक व्हॉल्यूम आहे ते स्टडी केलेलं आहे.